आणि अलीकडे ना ही नदी आणि इकडे तुम्हाला मित्र नदीमध्ये अजून मी ना पाणी वाहत आहे तुम्हाला दिसत असेल कदाचित तिथे खाली पाणी वाहताना दिसतंय आहे का कसं पाणी वाढवायला तर मित्र तुम्हाला एक गंमत सांगतो मी आता इकडे आता साखरपुड्याच्या कार्यक्रमाला आलतो म्हणून मी तुम्हाला रस्त्यात मला लागला आता मी माझी सासू आहे ना तिकडे फाट्यावरती टपडा फाटा म्हणून इकडे शेवटला म्हणजे रस्त्यामध्ये थांबलेले आहे मला त्याला आणायला जायचं वेळात वेळ काढून हा व्हिडिओ काढून राहिलो एक आठवण म्हणून आणि तुम्हाला एक सांगू राहिलो की ह्या नदीमध्ये मित्र काय दिवसापूर्वी मी इथं माशा धरायचो खेकडे धरायचो आणि इकडे आहे ना मित्र याच्या बाजूला पलीकडून त्या साईडला दिसतं तुम्हाला त्या पलीकडे साईडला ते झाडं धुडं दिसते का तिथं ना काड्या कुड्या काढायला तुम्ही आणि इथून मी डोक्यावर घरी घेऊन जायचो मित्र इथून कम से कम 2 किलोमीटर अंतरावर त्या काड्याचं भारा आणि इथं मी खेकडे माशा धरायचो ती काड्या हे करायचो माझी इतकी लहानपणाची आठवण काही जुनी आठवण आहे मित्र आता इथं पूल झाला पहा इथं पूल नव्हता इथं खाली ना आता किती खोल दिसतो तुम्हाला दिसतं का हा इतकी खोल नव्हता मित्र छोटासा पूल होता खालून जाणं लागायचं कधी कधी याला आहे ना काय नदीला पूर यायचा म्हणजे ही जी तळ्याची पाळू दिसते तुम्हाला तिथं सांड होती बा ती सांड उलटली ना तिथून पाणी फुल वेगाने इकडं बाहेर यायचं आणि इथं तर असं भयान पाणी राहायचं की त्या पुलावून पाणी जायचं तर लोकांना गाड्या मोटरवाल्यांना पाय चालणारा असं त्या साईडला थांबणं लागायचं इकडच्याला इकडं आणि इकडच्याला इकडे या साईडला थांबणं लागायचं मित्र काय सांगा तुम्हाला इतकी फजिती व्हायची आता पूल मोठा झालेला आहे त्याच्यामुळे ना कोणाला काहीच अडचण नाही काही नाही आणि इतकं मस्त आणि लोक याच्यावरून जातात खाली किती बी पाणी असलं कधी तर काही टेन्शन नाही मित्र बिंदास एकदम सुरक्षित झालेले आता लोक आता तिकडचा नजारा तळ्यात किती पाणी काय मित्र मी आता तसं आता माझ्या सासूला आणायला चाललोय त्याला आणून पहिले घरी सोडतो आणि मग तुम्हाला तिकडचा बी नजारा दाखवतो किती सुंदर वातावरण इकडचं इकडे ना हे बगीचा होता बा मित्र या साईडला इकडे डेली ना सीताफळ तुम्हाला सांगतो काय त्याला सीताफळ चिक्कू आणखीन मोसंब्या ह्या बगीच्यामध्ये डेली राहायच्या हा तर आम्ही इकडे ना जसं आता ह्या साईडला आम्ही कधी खेकडे माशा धरल्या की आम्हाला भूक कधी लागली ना तर आम्ही असं ह्या इथून चोरून जायचो मित्र आणि आतमध्ये जाऊन ना ते मोसंब्यात चोराचो खायचो आमची भूक भागवायचो लय भारी मजा करतो मित्र काय सांगतो मला गावची मजाच वेगळी आहे गावचा आनंदच लय वेगळा आहे मित्र पहा काय सीन आहे आता पण ते टिटी कशी ट्याव ट्याव करून राहिली हा बघा कसं गवत घेऊ त्याला पान गवत का काय म्हणते त्या इकडे पाणी पहा मित्र किती सुंदर अजून मी निघतो चार पाणी पहा तुम्हाला दाखवतो पहा आता एवढ्या कडक उन्हाळ्यात पाणी पहा मित्र हे किती किती भारी पाहिलं कसं पाणी आहे कशी नदी आमची इकडची कसं हिरवगार आहे हे सगळं तळ्याचं पाणी बरं का मित्र इकडून पूर्ण तळ्याचं पाणी तिकडून पाझरून येऊ राहिलंय या नदीनं असं आणि असं होऊन त्यामध्ये तिकडून येऊ राहिलं पाणी त्या इकडचा बी नजारा दाखवतो मी तुम्हाला माझी लहानपणची आठवणी मित्र मी लग इकडं कष्ट केलेली मी गावाकडे राहत होतो ट्रॅक्टरवर कामाला जायचो ना त्या टायमाला आम्ही इकडं कामं करत होतो ह्याच पाणी प्यायचो पहा मित्र इकडं तळ्याचं पाणी प्यायला यायचो आम्ही असं आमचं पाणी गरम होत जायचं गाडीतलं याच्यातलं तर आम्ही ना कॅनी भरू घेऊन जायचो इथून हवे असं इकडून कसं वाटलं तुम्हाला माझी छोटीशी आठवण मला कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ कधी तुम्हाला आवडला असेल तर मी तुम्हाला असाच मजेशीर व्हिडिओ बनवत राहीन आणि दाखवत राहीन हा तुमच्या बंधूला फेमस करा आहे की नाही कसं वाटलं मित्र मग ओके एकदम माझ्या गावाकडची आठवण चला धन्यवाद मग जय हिंद जय महाराष्ट्र